शब्दांचे पक्के म्हणून आपल्याच हाताने आपलीच पाठ थोपटत राहणाऱ्या अजित पवार यांच्या या शब्दाचं काय झालं, या घोषणाचं काय झालं? मित्रहो नमस्कार. अलीकडं कुठल्या मंत्र्यावर विश्वास ठेवावा, कुठल्या राजकारणी व्यक्तीवर विश्वास भरोसा ठेवावा, खरं तर हा एक मोठा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात गेले 2-3 वर्षाचं राजकारण जर पाहिलं, अजिबात लोकांचा आता विश्वास बसणं तसं कठीण होऊन गेलेलं आहे. बघा, लोकांना वेड्यात काढायचं, खोटं बोलून फसवायचं हा एक धंदा होऊन बसला आहे अलीकडच्या राजकारणामध्ये. पूर्वी असं नव्हतं. राजकारण शुद्ध होतं, पवित्र होतं. बघा, उघडं पडलं तरी पुन्हा यांना याचं काहीही वाटत नाही, एवढा कोडगेपणा यांच्यामध्ये ठासून भरलेला असतो. तसं पाहिलं तर बघा, आज सुद्धा राजकारणामध्ये काही चांगली मंडळी आहेत, पण किती, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढी. पण बघा, जेव्हा या चांगल्या लोकांची पूर्ण वानवा होईल ना, तेव्हा काय होईल या राजकारणाचं आणि आपल्या महाराष्ट्राचं. बघा ना, निवडणूक आली की सत्ताधारी काही वाटेल त्या घोषणा करतात आणि बघा, त्या फसव्या असल्या तरी लोक विश्वास ठेवतात आणि फसतात, मतं देतात आणि मग निवडून आले की हेच पुन्हा लोकांच्या मनगुटीवर बसतात. हेच बघा ना, विधानसभा निवडणूक होण्याच्या आधी लोकप्रिय घोषणाचा कसा सपाटा लावलेला होता. रोज एक नवी घोषणा, रोज एक नवी घोषणा, तिजोरीत खडखडाट. काय होईल महाराष्ट्राचं भवितव्य याच्याशी काही चिंता नाही, फक्त घोषणा घोषणा आणि घोषणा केल्या महायुतीच्या मागच्या सरकारमध्ये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या एका कार्यक्रमामध्ये म्हणजे 2 ऑगस्ट 2024 एक मोठी घोषणा केली होती. काय म्हणाले होते अजित पवार ऐका, प्रत्येक शब्द हा लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला पुढे कळेल की त्याचं काय झालं. अजितदादा म्हणाले होते, माझ्या शेतकऱ्याला मोफत वीज मिळाली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, आज 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत मोफत वीज दिली. 5 वर्षाची ऑर्डर परवा काढली. 3 वर्षांनी पुन्हा आढावा घेणार आहे. माझ्या शेतकऱ्यांनी वीज वापरावी, लाईट बिल द्यायचं नाही. विरोधक फेक राजकारण करीत आहेत. आम्ही हे जे सगळं करतोय ना, ते समाजाच्या भल्यासाठी करतोय. एवढी चांगली वीज माफीची योजना आणली आणि विरोधक म्हणतात निवडणूक जवळ आली म्हणून हा चुनावी जुमला. अरे कशाचा चुनावी जुमला? आम्ही शब्दाचे पक्के आहोत ना. आम्हाला लोकांनी आशीर्वाद द्यावेत. पुढं 5 वर्ष वीज माफी नाही ठेवली तर पवारांची औलाद सांगायचो नाही, असं कोण म्हणालं मित्रांनो? हेच अजित पवार म्हणाले होते, हेच अजित पवार. मग काय हो, लोकांनीही विश्वास ठेवला आणि दिली ना मतं, अगदी भरभरून मतं दिली. अगदी ओसंडून वाहतील एवढी मतं मिळाली यांना यावेळच्या निवडणुकीमध्ये. आणि आता बघा, हे सत्तेत आले, बसले आपापल्या हव्या तशाच्या खुर्चीवरती आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं विसरून गेली, ती खोटी होती हे त्यांनीच दाखवलं. फसवलं हो, फसवलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवलं. महायुती सरकारनं राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली होती. तुम्हालाही आठवत असेल. खूप चर्चाही झाली होती, खूप कौतुकही झालं होतं. निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना खोटी बिलं वाटण्यात आली. निकालानंतर थकबाकीसह बिलं पाठवण्यात आल्याची माहिती आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनीच दिलेली आहे. एकूण सगळं प्रकरण त्यांनी उघड केलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकरी आता हवालदिल झाले. काय बिल येणार नाही म्हणाला, 0 बिल, आणि आता आमच्या हातात आलेलं काय आहे लाखोची बिलं. आता सरकारनं याबाबत स्पष्टता द्यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केलेली आहे. महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना 100% फसवलेलं आहे. सरकारनं निवडणूक काळामध्ये लोकांची मतं मिळवण्यासाठी खोटी आश्वासनं दिली, खोटी बिलं वाटली, लोकही खुश झाले. विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना 0 बिल दिलं, 0 म्हणजे 0. आणि त्यावर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो पाहायला मिळाले. कैलास पाटील म्हणजे हे जे उद्धव ठाकरे गटाचे जे आमदार आहेत ते कैलास पाटील त्यांनी एका शेतकऱ्याचं वीज बिलच दाखवलं, म्हणजे आरसा दाखवला हो सरकारला. त्याला निवडणुकीपूर्वी 0 बिल आलेलं होतं. डिसेंबरचं जे बिल आलं त्यामध्ये 1,12,000च्या थकबाकीसह हे बिल देण्यात आलं होतं. याचा सगळा पर्दाफाश आमदार पाटील यांनी केला. अहो काय, मागं 0 बिल आणि आता 1,12,000चं बिल. प्रत्येक शेतकऱ्याला अशीच बिलं येत आहेत, याचं उत्तर आता सरकारनं द्यावं. शेतकऱ्यांना चालू बिल माफ केलं की थकबाकीसह माफ केलंय याची देखील स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. मागची थकबाकी जर माफ केली असेल तर ही बिलं येतातच कशी? अर्थातच हा सवाल कैलास पाटील यांनी विचारलेला आहे. काय नाही हो, काही नाही. आता हे वीज बिलाचं हे असं त्रांगळ झालं, कर्जमाफीचं तरी काय झालं हो? सगळा जुमलाच ना, चुनावी जुमला. निवडणुकीनंतर 0 बिल ऐवजी शेतकऱ्यांच्या हातामध्ये थकीत वीज बिलाचा आकडा आला. लाखो रुपये थकीत बिल अचानक आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला, घाबरून गेला, गांगरून गेला. अहो अचानक आता हे लाखोंचं बिल भरायचं कसं आणि कुठून? शिवसेना ठाकरे गटाचे जे आमदार आहेत कैलास पाटील यांनी सभागृहामध्ये शेतकऱ्यांचं हे वीज बिल घेऊन हा मुद्दा मांडलेला आहे. आणि बघा, थकीत वीज बिल जर भरलं नाही तर मागेल त्याला सौर पंप योजना आहे ना, त्या योजनेचा लाभ मिळणार नाही असं शेतकऱ्याला सांगितलं जात असल्याचं देखील कैलास पाटील यांचं म्हणणं आहे. अहो विजेचं बिल आलं तर पवारांची औलाद सांगणार नाही असे म्हणणारे अजित पवार आता का गप्प आहेत? मग हीच का पवारांची औलाद? साहजिकच ना असा प्रश्न लोक विचारणार. निवडणुकीसाठी कशा फसव्या घोषणा करतात हे आता तरी लोकांच्या लक्षात आलं की नाही कोणास ठाऊक. पण शब्दांचे पक्के म्हणून आपल्याच हातानं आपलीच पाठ थोपटत राहणाऱ्या अजित पवार यांच्या या शब्दाचं काय झालं, या घोषणाचं काय झालं? अहो आता लोक विचारू लागलेले आहेत, शेतकऱ्यांची का फसवणूक केली हो दादा? यापुढे तुमच्यावर विश्वास ठेवायचा का? आणि ठेवायचा तर कसा ठेवायचा, कशाच्या आधारावर ठेवायचा? अहो बघा किती क्रूर चेष्टा करणार आहात हो हे शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांचं सरकार म्हणे, सामान्यांचं सरकार म्हणे. अरे कुठं आहेत शेतकरी? शेतकऱ्याला जगू तरी द्या किमान. अखेर बघा विरोधक जे म्हणत होते तसा हा चुनावी जुमलाच होता की नाही? पडले ना उघडे, आलं ना सगळं समोर. मित्रांनो, हा चुनावी जुमला होता की नव्हता तुम्हाला काय वाटतं तुम्हीच सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे, विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.